थंडीच्या काळात आरोग्य चांगलं राहावं यासाठी काही सवयी टाळणं खूप महत्त्वाचं असतं. काय टाळावं आणि का टाळावं हे जर समजून घेतलं तर आजारापासून नक्कीच आपला बचाव होऊ शकतो. थंडीमध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात? तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे थंड पाणी पिणं आणि थंड पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. फ्रीजचं पाणी, बर्फ टाकलेलं पाणी, थंड पेये, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, फार थंड दही यामुळे घसा बसणं, सर्दी, खोकला, पचन बिघडणं यासारख्या समस्या निर्माण होतात. सकाळी लवकर थंड पाण्याने अंघोळ करणं टाळा. शक्यतो कोमट पाणीच वापरा. अचानक थंड पाणी शरीरावर पडल्यावर सर्दी आणि सांधेदुखी वाढते. अंग झाकून कपडे घाला. कान, नाक, छाती पूर्णपणे बंद ठेवा. शरीराचं तापमान कमी झालं की रोगप्रतिकारशक्ती कमी होते. उशिरापर्यंत जागरण टाळा. रात्री उशिरा झोपणं किंवा अपुरी झोप यामुळे थकवा, आजार लवकर होतात, सर्दी खोकला वाढतो. खूप तेलकट किंवा जंक फूड खाणं टाळा. समोसा, पिझ्झा, बर्गर, फास्ट फूड थंडीमध्ये पचनशक्ती मंद असते. त्यामुळे यासारखे पदार्थ जर खाल्ले तर गॅस होतात, ॲसिडिटी होऊ शकते. पाणी कमी पिणं टाळा. तहान लागत नाही म्हणून पाणी टाळणं चुकीचं आहे. पाणी कमी झालं की डिहायड्रेशन, बद्धकोष्ठता आणि त्वचा कोरडी पडते. व्यायाम पूर्णपणे बंद करू नका. थंडी आहे म्हणून व्यायाम करणं टाळू नका. त्याचप्रमाणे केस ओले ठेवू नका. थंडीमध्ये लगेच सर्दी होऊ शकते. तसेच जर तुम्हाला काही आजार झाले असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणं टाळा. हलकी सर्दी, खोकला याकडेही दुर्लक्ष करू नका. वेळेवर काळजी घेतली नाही तर आजार वाढू शकतो. तर काय करावं? तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे थंडी आहे म्हणून कोमट पाणी प्या. त्याचप्रमाणे बाहेरचं अन्न पूर्णपणे टाळा. गरम, ताजं आणि घरचं अन्न खा. त्याचप्रमाणे थंड पाणी पिणं पूर्णपणे टाळा. शरीर पूर्णपणे झाकलं जाईल याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे उबदार कपडे घाला जेणेकरून थंडी कमी होईल आणि रक्ताभिसरण चांगलं राहील. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचं तापमान मेंटेन राहील याची काळजी घ्या. त्यासाठी हळद, दूध तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे पचायला सोपे आणि हलके असणारे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास नक्कीच मदत होते आणि पचनक्रियाही व्यवस्थित कार्य करू शकते. त्याचप्रमाणे जर यासारख्या गोष्टींची जर वेळेवर काळजी घेतली नाही तर आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये शक्यतो गरम पाणी प्या. ताजं आणि घरचं अन्न खा. अंग झाकून कपडे घाला. पुरेशी झोप घ्या. हलका व्यायाम करा जसं की सूर्यनमस्कार, चालणं, योगा किंवा प्राणायाम तुम्हाला जमेल असे तुम्ही व्यायाम करू शकता. जर तुम्ही थंडीमध्ये काळजी घेतली नाही तर तुम्हाला नक्कीच आजार होऊ शकतात. तेव्हा काही छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही थंडीपासून स्वतःचा बचाव करू शकता आणि निरोगी राहू शकता.